वोटिंग ट्रेंड मध्ये झालाय मोठा बदल. कोण गेले 1 नंबरवर, कोण गेले 8 नंबरवर, ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. तर पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचारमध्ये. ह्या आठवड्यात बिग बॉसने सर्वांनाच नॉमिनेशन मध्ये टाकले, त्यामुळे सर्व कंटेस्टंटला इंडिव्हिज्युअल गेम, इंडिव्हिज्युअल मतं दाखवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्या वोटिंग ट्रेंड मध्ये बदल होऊ शकतो, म्हणजे वोटिंग मध्ये चांगली बढावत येऊ शकते. त्यामुळे आता सर्वात पहिल्यावर सदस्य आहे म्हणजे टॉपचा किंग तर म्हणजे सूरज चव्हाण. सूरज चव्हाणला वोटिंग ट्रेंड मध्ये म्हणजे वोटिंग बेसिसवर कोणीच टक्कर देऊ शकत नाही ह्या बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये. त्यामुळे सूरज आहे 1 नंबरवर. तर दुसऱ्या नंबरवर आहे स्वतःच्या म्हणजे जीवावर म्हणजे स्वतःच्या गेमवर चांगली वोटिंग ट्रेंड म्हणजे वोटिंग होत आहे तो सदस्य आहे अभिजित सावंत. अभिजित सावंतला त्याच्या गेमनुसार म्हणजे गेम चांगला खेळतो, त्यामुळे बिग बॉस मध्ये त्याला वोटिंग चांगली होत आहे. तर 3 नंबरवर झालाय मोठा बदल, म्हणजे 2 नंबरचा सदस्य डायरेक्ट पोचला 4 नंबरवर आणि 4 नंबरचा सदस्य आहे पोचला 3 नंबरवर. तर 3 नंबरवर सदस्य आहे अंकिता वालावरकर. म्हणजे कोकणातील सदस्य म्हणजे कोकणातील माणसं जागेऊन आता अंकिता वालावरकर वोटिंग करत आहे. त्यामुळे तिने डीपी दादाला ओव्हरटेक करत ती आले 3 नंबरवर. आणि डायरेक्ट 2 नंबरचा सदस्य 4थ्यावर गेला आहे तो म्हणजे डीपी दादाला कुठेतरी वोटिंग कमी होत आहे हे जाणवत आहे, त्यामुळे डीपी दादा गेले आहेत 4 नंबरवर. तर 5 नंबरवर आहेत पॅडी दादाला पण वोटिंग चांगले होते, कारण की तो गेम आणि हे टास्क बिग चांगले खेळतात, त्यामुळे पॅडी दादाला पण बिग बॉसच्या घरात वोटिंग चांगली होत आहे. तर 6 नंबर आहे निक्की तांबोळे, म्हणजे हिंदीतील सदस्य, हिंदीतील म्हणजे ती जे आवडते चाहते तिला वोटिंग करत आहे भरभरून, त्यामुळे ती आहे 6 नंबरवर. तर 7 नंबर आहे जान्हवीच्या निगेटिव्ह गेममुळे म्हणजे अधिकारी जो निगेटिव्ह गेम दाखवला त्यामुळे लोकांना आवडलं नव्हतं, त्यामुळे तिला जर वोटिंग कमी होत आहे. तर 8 नंबर आहे वर्षाताई. म्हणजे वर्षाताई खरंच ह्या आठवड्यात घरी जाण्यासाठी डिझर्व करतात. खरंच एक गेम काहीच दाखवत नाही. बिग बॉस का सपोर्ट करत आहेत तेच मला कळत नाही, कारण की काय असं वाटतंय की बिग बॉसने वर्षाताईला MG दिली आहे का, म्हणजे फायनल टॉप 5 पर्यंत घेऊन जाण्याची. तुम्हाला वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. वोटिंग बेसिसवर वर्षाताई आणि जान्हवी डिझर्व करते घराबाहेर जाण्यासाठी. तुमच्यामध्ये कोण जायला आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका. थँक्यू सो मच, बाय.